नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुनने एकमेकांचे स्केच काढलेले असतात. पण आता सायलीने जो स्केच काढलेलं असतं ते बघून तर अर्जुन असतो, तर अर्जुन जे स्केच काढलेलं असतं ते बघून सायली असते. हे मजेशीर असे स्केच तर दोघांनी काढलेले असतात. पण सायली मात्र आता त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. म्हणजे तिची आणि अर्जुनची झालेली पहिली भेट, त्यानंतर आता दोघांची नाती जशी हळूहळू वाढत गेली होती, त्यांचं झालेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, झालेली देवळातली भेट आणि त्याचसोबत घरात घडलेल्या सगळ्या प्रसंग, हे सगळं काही आता सायलीला आठवत असतं. तर आता दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं आहे, तुला काही अजून चित्र काढायचं आहे का? त्यावर सायली म्हणते की नाही, मी आपल्या खरोखरच्या चित्रांमध्ये हरवून गेली होती. अर्जुन म्हणतो म्हणजे मला कळलं नाही बायको. त्यावर आता सायली सांगते की मी आपल्या सगळ्या लग्नांच्या गोष्टींमध्ये विसरून गेली होती. अर्जुन तिला विचारतो बायको म्हणजे काय, मला कळलं नाही. त्यावर आता अर्जुनला ती सांगते की बघा ना, आपली पहिली भेट, ज्या वेळेला आपली पहिली भेट देवळात झाली होती त्यावेळेला तर तुम्ही कानात एअरफोन घातला होता. पण मला असं वाटत होतं की तुम्ही मलाच धमकी देताय की काय, पोलिसात देईन आणि कोर्टात खेचण्याची. आठवतोय का तुम्हाला तो प्रसंग? त्याबरोबर आता अर्जुनला सुद्धा तो प्रसंग आठवतो आणि अर्जुनला जेव्हा तो प्रसंग आठवतो ना, तेव्हासुद्धा अर्जुन खूप जास्त हसू लागतो. दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणत असते की बघा, तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या एकदा ऑफिसमध्ये सुद्धा आले होते. हां, अर्जुन म्हणतो हो हो, मला माहिती आहे ना, तू माझ्या ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हासुद्धा कशी तारांबळ उडाली होती तुझी ते. तर दुसरीकडे आता तो म्हणतो, तू जेव्हा ऑफिसमध्ये आली होतीस ना, तेव्हा तुझ्या हातात तर अक्षरशः चपला होत्या. म्हणजेच ना, त्या चपला हातात घेऊन तू डायरेक्टली केबिनमध्ये आली होतीस. सगळीजणं तुझ्याकडे पाहून हसत होतीस. हे विसरतेस का तू? असं देखील अर्जुन सायलीला म्हणतो. त्यावर सायली म्हणते नाही, त्याच तर गोष्टी आहेत, काही विसरण्यासारख्या नाहीत, शक्यच नाहीत म्हणा. असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते. या सगळ्या गोष्टी आता अर्जुन आणि सायली जुन्या गोष्टी आठवत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जात असतात. तर इकडे मात्र आता सायलीसुद्धा अर्जुनला म्हणते की ते तर सगळं ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, आपलं त्यानंतर झालेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, म्हणजे कधी आपण या सगळ्यामध्ये अडकलो गेले ना, हे आपलंसुद्धा आपल्याला कळलं नाही. आपण दोघांनीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, पण त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर या सगळ्यामध्ये म्हणजेच खऱ्या लग्नात होईल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मी तुमच्याकडे एका आशेने आले होते मधुभाऊंच्या केससाठी आणि तुम्ही माझ्याकडे ती अट ठेवली. आपण दोघांनी लग्न केलं आणि मग आपण घरी आलो. घरात सगळं काही छान सुरू होतं. अचानकपणे आईंना आपल्याबद्दल सगळं कळलं, म्हणजेच आपलं झालेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. त्यामुळे घरात पुन्हा एकदा राडा झाला. पण त्यातूनही आपण सगळं काही सावरलं आणि पुन्हा एकदा आपण दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आणि आज आपण दोघंही जण सोबत आहोत. मला ना खरंच तुमची साथ कधीही सोडून जायची नाही. अर्जुन देखील म्हणतो की 7 जन्माचं माहीत नाही, पण हा एक जन्म मला तुझ्यासोबत सुखाने राहायचा आहे, सुखाने एन्जॉय करायचं आहे, जगायचं आहे, असं देखील आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. त्याच वेळेला आता दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रताप, त्यासोबत अस्मिता आणि प्रतिमा या आता रूममध्ये येतात. प्रताप म्हणतात की आपण जे काही ठरवलं आहे ते एकदम नित्यनियमाने आणि व्यवस्थित होत आहे, म्हणजेच आपण ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या एकदम परफेक्ट घडत आहेत. तर प्रतिमा म्हणते हो ना, खाली कल्पनाचं नुसतं ते सुरू होतं, सायलीची बाजू घेत होती आणि या सगळ्याला जबाबदार ही अस्मिताच आहे म्हणत होती. तर अस्मिता म्हणते की बाकी वेळेला ना मला आईचा ओरडा खायला ना खूप कसं तरी वाटतं, पण या वेळेला ना आई जे जे काही बडबडते ना ते एकदम भारी वाटते. म्हणजे कसं, या सगळ्यात ना सगळं काही चांगलं होतं आहे ना, म्हणजेच हळूहळू का होईना आई जी आहे ती सायलीला स्वीकारते. याचा आनंद खरं तर अस्मिताला खूप जास्त झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप म्हणत असतात की सायली अर्जुन घरात नाही आहेत तोपर्यंत आपल्याला पुढे सगळं काही सावरायला हवं ना, म्हणजेच कल्पनाला अजून पुढे काहीतरी बोलायला हवं. त्यासाठी आता कोण जाईल? अस्मिता आता सांगू लागते की आता ना जाईल तर आता प्रतिमात्या तू हे काम बरोबर करू शकतेस. म्हणजे ना मला असं वाटतं ना की प्रतिमात्या आता तू जा आणि तिथे जाऊन आईसोबत बोल, म्हणजेच कसं आईचं थोडं मन वळव, म्हणजे तिलासुद्धा कळेल की आपल्या घरासाठी सायली किती इम्पॉर्टंट आहे ते. असं देखील आता इथे असणारी प्रतिमाला अस्मिता सांगते. तर इकडे मात्र लहान लहान मुलं बागेत खेळत असतात. सायली त्यांना पाहत असते. त्याच वेळेला आता अर्जुन विचार करतो की सायली खरंच आज खूप खुश आहे. सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा गप्पांमध्ये रंगतात. अर्जुन सायलीसोबत घालवलेली प्रत्येक क्षण समोर डोळ्यासमोर आणतो आणि सायलीला त्याबद्दल बोलत असतो. पण नंतर
सायलीसुद्धा म्हणत असते की मलासुद्धा तुम्ही एक नवरा म्हणून 7 जन्मासाठी हवे आहात. खरंच माझ्या आयुष्यात तुम्ही आलात आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझ्यासाठी खरंच तुम्ही खूप लकी आहात असं देखील आता अर्जुनला सायली म्हणत असते. त्याच वेळेला आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अर्जुनला बघवत नसतो. अर्जुन विचार करतो की या सायलीची अशीच छेड काढावी, म्हणजे ही सायली जी काही खुश दिसते ना तशी तिची मजा घ्यायचं असं आता अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच अर्जुन आता त्याच्या कॉलेजच्या आठवणी सायलीसोबत शेअर करत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा कॉलेजमध्ये असायचो ना तेव्हा ना 3-4 मुली तर अशा सहज माझ्या मागे असायच्या आणि त्याचसोबत त्या ना मला सारख्या फोर्स करायच्या, माझ्यासोबत इथे चल, फिरायला तिथे चल. आणि मग काय, त्या बाईकवर सुद्धा माझ्यासोबत फिरायला यायच्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या बाईकवर बसताना अशा तुमच्यासारख्या नाही बसायच्या, तुम्ही कशा एकदम अवघडलेल्या असताना तसं नाही, त्यांना एकदम मला मिठी मारून बसायच्या. तुम्हाला माहिती का, त्या तर कधीकधी आम्ही दोघंही जण मिळून येत ना मूवीलासुद्धा जायचो. मस्त कोपऱ्यातली सीट आणि मजा, हे सगळं आता अर्जुन सायलीला सांगत असतो. सायली हे सगळं हळूहळू ऐकत असते, पण सायलीला हे सगळं ऐकून एका पॉईंटला इतका राग येत असतो ना की सायली शब्दात व्यक्त करू शकत नसते. अर्जुनही मुद्दामून आता सायलीची मजा घेत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही तर ना खूपच बोरिंग आहात. म्हणजे बघा ना, जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून ते तुम्ही अहो लावून ठेवलेलं आहे. एकदाही तुम्ही मला कसं त्या गर्लफ्रेंडसारखं एकदम अरेतुरेमध्ये कधीच बोललेलात नाही. त्या एकदम मला एकेरी आवाज. आणि त्यासोबत अर्जुन म्हणू लागतो की त्यांच्यासोबत ना वेळेचा म्हणजे एक भारीच वाटायचं. आता तर त्या भेटल्या नाहीत, भेटल्यास त्यांना खरंच त्यांनाच बाईकवर ना मी फिरवलं असतं असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो. त्यामुळे आता सायली खूप जास्त चिडते. सायली म्हणत असते, मग तुम्ही लग्न तरी माझ्याबरोबर का केलं? तुम्ही त्याच मुलींसोबत लग्न करायचं होतं ना. अर्जुन म्हणतो, काय करणार, तेच करायचं होतं, पण अडकलो ना मोठ्या संकटात आणि तुमच्यासोबत लग्न झालं. मग आता काय करायचं, म्हणूनच आता हे निभवतोय जे पडले पदरी ते, असं म्हणून मुद्दामून तो अजूनच तिची मजा घेत असतो. त्यावर मात्र आता सायली भडकते आणि सायली म्हणते की मग जा ना, तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे जा, मला काय सांगता. तर अर्जुन म्हणतो, मग आता मी काय कॅनडाला जाऊ का, कारण माझी ती मैत्रीण ना कॅनडाला आहे. मग त्या मैत्रिणीला भेटायला कॅनडाला जाणं शक्य नाही आहे ना आता, म्हणूनच तुझ्याबरोबर जुळवून घ्यावं लागते असं देखील आता अर्जुन सायलीला बोलत असतो. त्यावर आता तो म्हणतो की खरंच ती बाईक राईड आणि तो पाऊस काय रोमॅन्टिक वाटायचं, खरंच एकदम भारी वाटायचं असं देखील मुद्दामून तो बोलून तिला छळत असतो, जेणेकरून सायलीला कळायला हवं की ती काय चुका करते आणि त्या चुका कशा सुधारायच्या याचा विचार आता अर्जुन करत असतो. परंतु आता सायली जेव्हा हे सगळं काही ऐकते ना तेव्हा मात्र आता सायलीचं डोकंच फिरतं. सायली म्हणत असते की तुम्हाला ना काय करायचं आहे ते करा, पण आता मी तुमच्यासोबत तुमच्या बाईकवर नाही येणार नाही असं बोलून ती आता रागारागाने तिकडनं निघून जाते. आणि जेव्हा आता ती रागारागाने तिकडनं निघून जाते ना तेव्हा आता अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण सायली काही ऐकायला बघत नसते. सायली म्हणत असते की घ्या, हे सगळं घ्या आणि तुम्ही तुमचं जा, मी जाते. तर अर्जुन सुद्धा आता तिच्या मागे बाईकने जायला बघतो. अर्जुन आता पुढे जाऊन बाईक थांबवतो आणि सायलीला म्हणतो की अहो, मी तुम्हाला काय म्हणत होतो, मी सगळी मस्करी करत होतो, पण मला काय म्हणायचं आहे, मी तुम्हाला जी गोष्ट सांगेन ती ऐकाल का? सायली म्हणते की आता काय? अर्जुन सायलीला म्हणतो की मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आपण जे काही आपलं आयुष्य आहे ना ते मस्त एन्जॉय करायचं. तुम्ही सगळ्यांसमोर मला जाऊ बोलता, पण मला असं वाटतं ना की आपण आता असे बाहेर डेटवर आलो आहोत, तर तेव्हा तरी तुम्ही मला अरेतुरी म्हणजेच डायरेक्ट अर्जुन अशी हाक मारा ना, मला ऐकायला खूप छान वाटेल. त्यावर मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की हे कसं शक्य आहे, म्हणजे मला हे जमणार नाही, माझ्यासाठी हे खूप अवघड काम आहे. अर्जुन म्हणतो, मला बाकी काही ऐकायचं नाही आहे, मला हे हवं आहे म्हणजे हवं आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला एकेरी नावाने हाक मारायची, अर्जुन मला हे हवं आहे, अर्जुन मला ते हवं आहे, तेव्हाच मी तुमचं ऐकेन, नाहीतर मला तुमचं काही ऐकू येणार नाही असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणतो. पण सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही जे काही म्हणताय ना ते माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे, म्हणजे आतापर्यंत मला तुम्हाला जाऊ बोलायची सवय आहे, पण मी तरी काय करू, मला नाही जमणार हो असं आता सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला नाही जमणार असेल तर मी पण काहीच बोलू शकत नाही, तुला काही करायचं आहे ते कर, मग आता मी जायला हवंच ना दुसरीकडे. तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो तिथे ना एका चहाच्या टपरीवर बसलेला असतो आणि त्याला अशी इच्छा असते की सायलीने ना अर्जुनला हाक मारावी, म्हणूनच आता सायलीकडे तो पाहत असतो. तिच्या टपरीवर असणारी 2 मुलंसुद्धा अर्जुन आणि सायलीकडे पाहत असतात. तर सायली जी आहे ती म्हणत असते की अहो चला ना,
अर्जुन म्हणतो नाही, मला काही ऐकायलाच नाही येते. मुद्दामून ना त्याला तिच्या तोंडून ना अर्जुन अशी हाक ऐकायची असते. तर दुसरीकडे आता सायली जोरात अर्जुन चल ना असं म्हणते. त्याबरोबर आता अर्जुन खुश होतो आणि जागेवरनं उठतो आणि म्हणतो की हां, मला अशीच हाक ऐकायला आवडते, अशीच हाक मारत जा. माझे आता कान एकदमच तृप्त झाले असं देखील आता तो म्हणू लागतो. त्याच वेळेला आता पुन्हा एकदा म्हण ना अर्जुन म्हणून. त्यावर सायली जोरात आता पुन्हा एकदा अर्जुन चला ना असं म्हणते. तर आता अर्जुन म्हणतो काय पुन्हा चला ना. तर अर्जुनला सायली म्हणते नाही नाही अर्जुन चल ना, आणि असं बोलून ती खूप जास्त हसू लागते. त्याच वेळेला आता सायली एकदम कॉलेज गोईंग मुलींसारखी रोमॅन्टिक झालेली असते आणि तिने आता सायलीने अर्जुनच्या हातात हात घातलेला असतो आणि दोघंही जण आता पुढे जायला निघतात. तर जेव्हा आता दोघंही जण पुढे जातात ना, अर्जुन तिला म्हणतो की चल बायको आता बाईकवर बस, आणि त्याच वेळेला आता तो सायलीला बाईकवर बसायला सांगतो. आणि जेव्हा सायली त्याच्या बाईकवर बसते ना, तेव्हा नेहमीप्रमाणे न बसता दोन्हीकडे पाय टाकते आणि बसते, आणि त्याचसोबत ती त्याला घट्ट मिठीसुद्धा मारते. म्हणजे कॉलेज गोईंग मुली ज्या पद्धतीने बसतात ना, अगदी तसंच अर्जुनने खास करून सायलीला तशीच सक्त ताकीदच दिलेली असते. आणि त्यामुळे आता सायलीलासुद्धा अर्जुनचं ऐकावं लागत असतं, आणि त्यामुळे आता सायली अर्जुनचं ऐकते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला गाडीवरनं जात असताना तिथे काही गुलाबाची फुलं दिसत असतात. तर सायलीला ती गुलाबाची फुलं हवी असतात, म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते की अहो ते बघा ना गुलाबाचं फूल किती छान आहे. अर्जुन तरीही गाडी थांबवत नाही. अर्जुन म्हणतो की मला तुझ्याकडनं काय अपेक्षित आहे माहिती आहे ना, नुसतं अर्जुन बोल. तर आता सायली म्हणते अर्जुन मला ते फूल दे ना. असं म्हटल्याबरोबर अर्जुन पुन्हा एकदा गाडी टर्न मारतो आणि एका साईडला लावतो, आणि तिथं असणारं एक गुलाबाचं फूल त्या माणसाकडनं विकत घेतो. त्यावर सायली जी आहे ती खूपच जास्त खुश होते. तर आता अर्जुन ठरवतो की नाही, आता आपण फिल्मी स्टाईलने सायलीला प्रपोज करायचं, आणि म्हणूनच त्याने आता ते गुलाबाचं फूल हातात घेतलेलं असतं. आणि ते गुलाबाचं फूल हातात घेऊन भर रस्त्यात सगळ्यांसमोर सायली ते फूल मागत असते. पण अर्जुन काही ऐकत नसतो, कारण अर्जुनला ते फूल असं सहजासहजी सायलीच्या हाती द्यायचं नसतं. त्याला आता तिला प्रपोज करायचं असतं, आणि म्हणूनच त्या रस्त्यामध्ये तो अगदी गुडघ्यावर बसतो आणि सायलीला सगळ्यांसमोर प्रपोज करतो. सायलीला म्हणतो की या जन्मात तर तू माझी झाली आहेस, आणि पुढचे 70 जन्म मला तुझ्यासोबतच घालवायचे आहे. देशील ना माझी साथ अशीच. तर सायलीसुद्धा खूप जास्त खुश होते, आणि सायली अर्जुनला म्हणते की मी तुमची साथ कधीच सोडून जाणार नाही, मी कायमच तुझ्यासोबत राहीन अर्जुन, तूच मला लाईफ टाईम हवा आहेस माझ्या आयुष्यात. असं देखील आता सायली अर्जुनला म्हणू लागते. त्यावर अर्जुनही खूप जास्त खुश झालेला असतो. सायली अर्जुनसाठी तर अर्जुन सायलीसाठी, असं त्यांचं आता हे गणित जमलेलं असतं. त्यामुळे आता दोघंही जण खुश असतात. सायलीने अर्जुनच्या हातातलं ते गुलाबाचं फूल घेतलेलं असतं. आजूबाजूला असणारी सगळीच जणं सायली अर्जुनकडे पाहत असतात. तर अर्जुन आणि सायली जरा रोमॅन्टिक होतात, आणि तिथेच असणाऱ्या छान अशा बागेत आता रोमॅन्टिक असा डान्ससुद्धा करू लागतात. तिथे काही लहान मुलंसुद्धा असतात. आता त्यांचा रोमॅन्टिक डान्स झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की आज सायली खरंच खूप खुश दिसते. आताच हीच संधी आहे सायलीला तिच्या लहानपणाबद्दल विचारायची, तिच्या आईवडिलांबद्दल विचारायची. दोघंही जण जेव्हा बसतात ना, तेव्हा तिथे लहान लहान मुलं खेळत असतात. तर सायली जी आहे ती शांतपणे त्यांच्याकडे बघत असते. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला ना असं वाटतं ना की हे आयुष्य असंच खुलत राहावं. तुला माहिती आहे का, ही मुलं जशी लहानपणी खेळत होती ना, तशीच आम्हीसुद्धा लहान असताना खेळायचो. म्हणजेच ना आम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचो. अस्मिता ताईच्या डोळ्याला पट्टी मारायचो, आणि मी आणि अश्विन दादा तिला इतका त्रास द्यायचो ना की बापरे बघायलाच नको. असं देखील आता इथे असणारा अर्जुन म्हणतो. त्याचबरोबर तू सुद्धा असं काही करायचीस का, म्हणजेच कोणासोबत खेळायचीस, काही तुला आठवते का. तर दुसरीकडे मात्र तुला माहिती का, या सगळ्या मुलींना मला पूर्णाजीचा मारसुद्धा भेटायचा. मग तू काही मधुभाऊंचा मार वगैरे खाल्लायस का लहानपणी. त्यावर सायली नाही असं म्हणते. अर्जुन म्हणतो कसं काय, शक्यच नाही, तू मार खाणार नाही असं. लहानपणी मार खाल्लाच असेल ना तुझ्या आईबाबांचा किंवा मधुभाऊंचा. असं म्हटल्यानंतर आता सायली जी आहे ती अर्जुनकडे एकटक पाहत राहते, कारण सायलीसाठी हे सगळं काही नवीन असतं. दुसरीकडे अर्जुन अजूनच बालपणीच्या आठवणी सांगतो, आणि तिला म्हणतो की मी तुला ज्या काही गोष्टी सांगतोय तशा तुझ्या बाबतीतसुद्धा झाल्या आहेत का, म्हणजेच तुझ्यासमोरसुद्धा असे प्रसंग आहेत का की तूसुद्धा लहानपणी अशीच खेळायचीस. मी ना तन्वीसोबत
सोबतसुद्धा असंच खेळायचो. आम्हाला ना खेळताना खूप मजा यायची. बाहेर असणाऱ्या बागेत आम्ही हे सगळं एन्जॉय करायचो. असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो. सायली आता त्या मुलांकडे एकटक पाहत असते, उठून उभी राहिलेली असते. तर त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, काय झालं आहे? तुला काही आठवत आहे का? सांग ना, काही आठवते का? त्याच वेळेला आता सायलीला भूतकाळातील गोष्टी अंधुक्ष आठवत असतात. म्हणजेच त्या मुलांकडे पाहिल्यानंतर तिला लहानपणीचा अर्जुन आणि त्याचसोबत ती ही सगळी प्रसंग तिला डोळ्यासमोर येत असतात. पण त्यावेळेला ती काहीच बोलत नाही. फक्त तोंडातनं आई हा एकच शब्द बाहेर काढते. अर्जुन सायलीला म्हणतो की काय होतंय का सायली? सांगा ना, तुम्हाला काही आठवते का? असं तो तिला विचारतो. पण सायली म्हणते की नाही. दुसरीकडे आता दोघंही जण घरी आलेले असतात. मेडिकलवाल्याला प्रिस्क्रिप्शन पाठवलेलं असतं आणि तो मेडिकलवाला आता घरी आलेला असतो आणि त्याने औषधं आणलेली असतात. पण त्याने एकच गोळी आणलेली असते. म्हणून आता सायली त्याला म्हणत असते की ओ दादा, मी तुम्हाला 2 गोळ्या सांगितल्या होत्या, तुम्ही एकच गोळी कशी काय पाठवली? त्यावर मात्र आता ते म्हणतात की अहो ताई, प्रिस्क्रिप्शनवर एकच गोळी लिहिली होती, म्हणूनच तर मी 1 गोळी आणली. पण नाही, आमच्या प्रतिमात्या तर 2 गोळ्या घेतात. काय गं प्रतिमात्या, तू 2 गोळ्या खातेस ना? असं देखील सायली आता लगेच प्रतिमाला जाऊन विचारते. प्रतिमा ही म्हणते की हो, मी रोज 2 गोळ्या खाते. असं देखील आता तिनं म्हटल्याबरोबर इथे मात्र सायलीला काहीतरी संशय येतो. सायली विचार करते आणि लगेचच डॉक्टर श्रुती यांना कॉल करायचं ठरवते. डॉक्टर श्रद्धाला जेव्हा सायली कॉल करते तेव्हा डॉक्टर श्रद्धा सायलीला म्हणतात की हां बोल ना सायली, काय झालं आहे? त्यावर सायली डॉक्टर श्रद्धा यांना म्हणते की मला जरा सांगा की नेमक्या किती गोळ्या तुम्ही प्रतिमात्याला दिल्या होत्या? तर त्या सांगतात की मी एकच गोळी प्रतिमाला दिली होती. पण सायली म्हणते की नाही, इतके दिवस तर प्रतिमात्या 2 गोळ्या घेते, मग त्या 2 गोळ्या कसल्या आहेत? सायलीला कळत नसतं. म्हणूनच आता डॉक्टर श्रद्धाच्या आहेत त्या घरी यायचं ठरवतात. डॉक्टर श्रद्धा आता सायली त्यांना फोन करून बोलावून घेते. त्यामुळे डॉक्टर श्रद्धा घरी आलेले असतात. त्याच वेळेला घरातले सगळीजणं बसलेली असतात. तर डॉक्टर श्रद्धा आता म्हणतात की काय झालं आहे नेमकं, दाखव मला गोळ्या. आणि त्या दोन्ही गोळ्या दाखवल्या जातात. त्याच वेळेला जेव्हा डॉक्टर श्रद्धा त्या गोळ्या बघतात तेव्हा ते मात्र चकित होतात. त्या म्हणतात की ही 1 गोळी बरोबर आहे, पण ही दुसरी गोळी, म्हणजे ही दुसरी गोळी किती दिवस खात आहे? तर दुसरीकडे प्रतिमा रविराज म्हणतात की ही गोळी कंटिन्यू चालू आहे. पण आता मात्र खूप मोठा गौप्यस्फोट होतो. डॉक्टर श्रुती सांगू लागतात की ही गोळी चुकीची आहे. म्हणजेच ही गोळी मेमरी परत येण्याची नसून त्याचं डोकं शीतल करण्याची आहे आणि तुम्हाला काहीच आठवणार नाही इथून पुढे. या सगळ्या गोळ्या ह्या तुम्ही देताय ह्यांना, हे कसं शक्य आहे? ही सगळं काय कळतंय? असं देखील आता डॉक्टर श्रद्धा ज्या आहेत त्या बोलू लागतात. त्याबरोबर सायली आणि अर्जुनला धक्का बसतो. दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात. आता हे सगळं कोण करत असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता सायली आणि अर्जुन या सगळ्याचा कसा शोध घेतील हे आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा भाग कसा वाटला ते. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.